मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत 2019 पासून इयत्ता 9वी व 10वीसाठी सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा तसेच सुधारित कृतीपत्रिका आराखडा मूल्यमापनामध्ये समाविष्ट केलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर लक्षात असू द्या मित्रांनो की हा जो सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा आहे हा दोन्ही इयत्तांसाठी म्हणजे इयत्ता 9वी व इयत्ता 10वीसाठी असेल. तर या सुधारित प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये आपल्याला एकूण 2 तास वेळ असेल व यासाठी एकूण 40 गुण असतील. तर यामध्ये सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत की या सूचनेमध्ये पहिली सूचना आहे ती म्हणजे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 4 प्रश्नांचा समावेश केला जाणार आहे व हे 4ही प्रश्न सोडवणे आपल्यासाठी बंधनकारक असेल. त्यानंतर दुसरी सूचना आहे की आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या आपल्याला काढायच्या आहेत. मित्रांनो बरेचसे प्रश्न असे असतात की त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं नसतं की या ठिकाणी आकृती काढा म्हणून. विद्यार्थ्यांना जर योग्य वाटत असेल की त्या ठिकाणी आकृतीची आवश्यकता असेल तर आपण त्या ठिकाणी आकृती काढू शकता. त्यानंतर तिसरी सूचना दिलेली आहे ते म्हणजे प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात आपण स्वतंत्र पानावरती करायची आहे. त्यानंतर उजव्या बाजूचे जे अंक आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत हे अंक त्या प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. त्यानंतर सूचना क्रमांक 5 प्रश्न क्रमांक 1 मधील प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रथम प्रयत्नासच आपणास गुण दिले जाणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी जर आपण प्रथम प्रयत्नामध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला व नंतर आपल्याला असं कळाले की हे उत्तर लिहिलेले चूक आहे, त्यानंतर आपण हे उत्तर चूक करून किंवा कट करून परत नव्याने उत्तर लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर आपण ते नव्याने दुसऱ्या प्रयत्नामध्ये जे उत्तर लिहिलेलं आहे ते उत्तर योग्य असून देखील आपल्याला या प्रश्नाची गुण मिळणार नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्रथम प्रयत्नासच गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे विचारपूर्वक प्रश्न क्रमांक 1 मधील आपल्याला हे पर्याय लिहायचे आहेत. त्यानंतर 6वी सूचना असेल ते म्हणजे प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या अचूक उत्तराचा केवळ आपल्याला पर्याय क्रमांक लिहायचा आहे. उदाहरणादाखल या ठिकाणी पहिला उपप्रश्न असेल व त्याचं योग्य उत्तर असणारा पर्याय आहे अ. मग त्यानुसार आपण 1 असं लिहायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पूर्ण उत्तर लिहिण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे आपला या ठिकाणी पूर्ण वेळ वाचू शकतो. प्रश्न पहिला ते 4थ्यापर्यंत ह्या सर्व प्रश्नांना एकूण किती गुण आहेत, यामध्ये किती उपप्रश्न विचारले जातील, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत याविषयी माहिती आपण परत या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर प्रश्न पहिला मध्ये या ठिकाणी 1 गुणांचे 5 प्रश्न विचारण्यात येतील आणि सर्वच 5 प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकावर आधारित बहुपर्यायी प्रकारचे असतील. यामध्ये आपल्याला एकूण 5 गुण मिळणार आहेत व विकल्पासह देखील या ठिकाणी 5 गुण असतील. त्यानंतर प्रश्न पहिला मध्ये या ठिकाणी प्रश्न 1 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातील व या ठिकाणी रिकामी जागा हा प्रश्न प्रकार वगळून आपल्याला प्रश्न विचारले जातील, कारण रिकामी जागा हा प्रश्न प्रकार प्रश्न पहिला मध्ये आपल्याला विचारला जाईल. त्यानंतर यामध्ये 5 गुण असतील व विकल्पासह 5च असतील. त्यानंतर प्रश्न दुसरा मध्ये आपल्याला 2 गुणांची 3 शास्त्रीय कारणे लिहा अशा प्रकारचा प्रश्न असेल. आता या ठिकाणी आपण जी माहिती घेत आहोत ही विज्ञान भाग 1ची माहिती आहे मित्रांनो, इयत्ता 9वी व 10वीसाठी. त्यानुसार प्रश्न दुसरा मध्ये 2 गुणांची 3 शास्त्रीय कारणे लिहा असा प्रश्न येईल. यामध्ये किमान 1 रसायनशास्त्रावर आधारित व 1 भौतिकशास्त्रावर आधारित हा प्रश्न असेल व याचे एकूण गुण असतील 4 व विकल्पासह गुण असतील 6. त्यानंतर प्रश्न दुसरा मध्ये आपल्याला 2 गुणांचे एकूण 5 उपप्रश्न विचारले जातील. यापैकी 3 आपल्याला सोडवणे आवश्यक आहे. किमान 2 प्रश्न रसायनशास्त्रावर आधारित असतील व किमान 2 भौतिकशास्त्राच्या संबंधित घटकावरती विचारले जातील. तर यामध्ये आपल्याला एकूण विकल्पासह 10 गुण असतील व आपल्याला या 10 पैकी 6 गुणांचे प्रश्न सोडवणे आवश्यक असेल. त्यानंतर प्रश्न तिसरा मध्ये 3 गुणांचे एकूण 8 प्रश्न विचारले जातील. या 8 पैकी आपल्याला एकूण 5 प्रश्न सोडवणे बंधनकारक असतील.
तर यामध्ये एकूण 4 भौतिकशास्त्र व 4 रसायनशास्त्राशी संबंधित असतील. एकूण 15 गुणांचा प्रश्न असेल व विकल्पासह 24 गुणांचा असेल. प्रश्न चौथ्यामध्ये आपल्याला 5 गुणांचे 2 प्रश्न विचारले जातील. यापैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा असेल. या प्रश्न चौथ्यामध्ये एक प्रश्न रसायनशास्त्रावर व एक प्रश्न भौतिकशास्त्रावर आधारित असेल. त्यानुसार एक प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला 5 गुण मिळतील व विकल्पासह 10 गुण. तर यानुसार तुम्ही पाहू शकता आपली प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची असेल व विकल्पासह 60 गुणांची असेल. तर हे झालं विज्ञान भाग 1 साठी. त्यानंतर इयत्ता 9वी व 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 साठी जो सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया. आता एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल व हे 40 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण 2 तासांचा वेळ असेल. त्यानंतर या जे सूचना जे दिलेल्या आहेत क्रमांक 1 पासून ते 6 पर्यंत वर उल्लेखित केल्याप्रमाणे या सूचना समान असतील. त्यानंतर यामध्ये प्रश्न पहिला यामध्ये 1 गुणांचे 5 प्रश्न असतील. पाठ्यपुस्तकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न 5 गुण व विकल्पासह 5 गुण असतील. त्यानंतर प्रश्न पहिला मध्ये 1 गुणांचे 5 प्रश्न रिकामे जागा हा प्रश्न प्रकार या मध्ये विचारला जाणार नाही. त्यानंतर नेमकं या प्रत्येक प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील त्याचा देखील अभ्यास आपण याच व्हिडिओमध्ये पुढे करणार आहोत. त्यानंतर प्रश्न पहिला मध्ये एकूण 5 गुण असतील व विकल्पासह देखील 5 गुण असतील. पुढे प्रश्न दुसरा यामध्ये 2 गुणांची 3 शास्त्रीय कारणे लिहा. म्हणजे प्रश्न दुसरा यामध्ये केवळ आणि केवळ शास्त्रीय कारणे लिहा हाच प्रश्न असेल. विज्ञान भाग 1 असेल अथवा भाग 2 असेल. तर यामध्ये आपल्याला किमान 2 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला 4 गुण असतील व विकल्पासह एकूण 6 गुण असतील. तर यापैकी किमान 1 प्रश्न जीवशास्त्रावर आधारित असेल व किमान 1 प्रश्न हा पर्यावरण शास्त्रावर आधारित असेल. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये 2 गुणांचे 5 प्रश्न असतील. या 5 पैकी आपल्याला 3 प्रश्न सोडवणे आवश्यक असेल. त्यानुसार या ठिकाणी आपल्याला या प्रश्नामध्ये 6 गुण मिळू शकतात व विकल्पासह हा प्रश्न 10 गुणांचा असेल. त्यानंतर या प्रश्न दुसऱ्या मध्ये जे प्रश्न विचारले जातील यामधील किमान 2 प्रश्न जीवशास्त्रावर आधारित असतील व किमान 2 प्रश्न पर्यावरण शास्त्रावर आधारित असतील. तसेच प्रश्न क्रमांक 3 यामध्ये 3 गुणांचे 8 प्रश्न विचारले जातील. तर या 8 पैकी 5 प्रश्न आपल्याला सोडवणं आवश्यक असेल. तर हा प्रश्न 15 गुणांचा असेल व विकल्पासह याला 24 गुण असतील. तर यापैकी 4 प्रश्न जीवशास्त्र व 4 प्रश्न पर्यावरण शास्त्र संबंधित घटकावर आधारित असतील. तसेच शेवटचा प्रश्न क्रमांक 4 यामध्ये 5 गुणांचे 2 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी केवळ 1 उपप्रश्न आपल्याला सोडवायचा असेल. त्यापैकी 1 प्रश्न जीवशास्त्रावर आधारित व दुसरा प्रश्न पर्यावरण शास्त्रावर आधारित असेल. तर यामध्ये आपल्याला 5 गुण मिळतील व विकल्पासह 10 गुण. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एकूण ही प्रश्नपत्रिका विज्ञान भाग 2ची प्रश्नपत्रिका 40 गुणांची असेल व विकल्पासह 60 गुणांची असेल. इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 व भाग 2 यांच्या कृतीपत्रिकेचे स्वरूप याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर या दोन्ही विषयांच्या कृतीपत्रिका प्रत्येकी 40 गुणांच्या असतील व या कृतीपत्रिका सोडवण्यासाठी प्रत्येकी 2 तासांचा कालावधी आपल्याला असेल. त्याचबरोबर या विज्ञान भाग 1 आणि भाग 2 साठी आपल्याला ज्या कृतीपत्रिका आहेत या 2 स्वतंत्र दिवशी घेण्यात येतील. तर यांचं प्रश्नांचं स्वरूप देखील आपण अभ्यासणार आहोत. कृतीपत्रिकेचे स्वरूप म्हणजे नेमके काय, तर नेमकं या प्रत्येक प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 मध्ये प्रत्येकी 1 गुणांसाठी आपल्याला 5 प्रश्नसंख्या असेल व यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतील. तर यामध्ये एकाच प्रकारचे प्रश्न असणार नाहीत. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की काही उदाहरणं दिलेली आहेत. त्यानुसार आपल्याला प्रश्न पहिला मध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतील. वेगळा घटक ओळखा. तर या प्रश्न प्रकारामध्ये किमान 4 ते 5 या घटकांचा समावेश असेल व हा जो प्रश्न प्रकार आहे
हा कृतीपत्रिकेमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार हा चित्र स्वरूपामध्ये देखील आपल्याला प्रश्न पहिला ब मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सहसंबंध ओळखा, मग यामध्ये 2 घटकामध्ये आपल्याला सहसंबंध ओळखायचा आहे. त्यानंतर जोडी जुळवा हा प्रश्न प्रकार येऊ शकतो. तर आपल्याला जास्तीत जास्त 1 मार्कासाठी येईल. तर यामध्ये 1 घटक देऊन 2 ते 4 पर्याय आपल्याला दिले जाऊ शकतात. त्यानंतर चूक की बरोबर लिहा व त्यासाठी आपल्याला 1 गुण मिळू शकतो. त्यानंतर एखाद्या घटकाचं नाव लिहायचं असेल किंवा रेणूसूत्र लिहायचं असेल तर हा प्रश्न प्रकार आपल्याला रसायनशास्त्रामध्ये जाऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षामध्ये असू द्या की प्रश्न पहिला ब मध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरा हा प्रश्न प्रकार विचारला जाणार नाही, कारण हा प्रश्न प्रकार आपल्याला प्रश्न पहिला अ यामध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला 5 उपप्रश्नापैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत व यामध्ये प्रत्येकी 2 गुणासाठी हा प्रश्न असेल. आता या ठिकाणी डायरेक्टली प्रश्न दुसरा ब असं विचारलेला आहे किंवा दिलेला आहे, कारण प्रश्न दुसरा अ मध्ये केवळ आणि केवळ आपल्याला शास्त्रीय कारणे लिहा असा प्रश्न येणार आहे. तर मग प्रश्न दुसरा ब मध्ये काय काय येऊ शकतं आपण त्याच्याविषयी माहिती घेऊया. तर यामध्ये एखादं गणिती उदाहरण येऊ शकतं. त्यानंतर नियम लिहा व व्याख्या लिहा अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला प्रश्न येऊ शकतात. जूलचा नियम, त्याचबरोबर आपल्याला ओहमचा नियम लिहा अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. त्याचबरोबर व्याख्या लिहा या ठिकाणी आपण विज्ञान भाग 2 मधील उदाहरण घेऊ शकतो की व्याख्या लिहामध्ये आपल्याला की लैंगिक प्रजनन किंवा अलैंगिक प्रजननाची व्याख्या लिहा. तर यासारखे प्रश्न प्रकार आपल्याला येऊ शकतात. त्यानंतर टीप लिहा, तर एखाद्या संकल्पनेवर आधारित चित्र अथवा आकृतीवरून बोध घेऊन आपल्याला त्या संकल्पनेवर आधारित टीप लिहा हा प्रश्न प्रकार विचारला जाऊ शकतो 2 गुणांसाठी. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणासह लिहायच्या आहेत किंवा स्पष्ट करायच्या आहेत. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात हे लक्षात घ्या की रासायनिक अभिक्रियेचे नाव देणे किंवा अपूर्ण रासायनिक अभिक्रिया देणे, ती विद्यार्थ्यांना पूर्ण करायला सांगणे. त्यानंतर असंतुलित दिलेली रासायनिक अभिक्रिया ती आपल्याला संतुलित करावी लागते. हे अशा प्रकारचे प्रश्न प्रकार आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर ओघ तक्ता पूर्ण करणे, तर यामध्ये आपल्याला ओघ तक्ता जो अपूर्ण दिलेला असतो तो आपल्याला पूर्ण करावायचा असतो व यामध्ये किमान 3 ते 4 जागा रिक्त असतात. त्यानंतर फरक स्पष्ट करा, तर यामध्ये आपल्याला किमान 4 फरकाचे मुद्दे लिहायचे आहेत, अचूक 4 फरकाचे मुद्दे लिहायचे आहेत. व या ठिकाणी हा जो प्रश्न प्रकार आहे हा 2 गुणांसाठी येणार आहे व या ठिकाणी 4 मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत. त्यामुळे एक अचूक फरकाचा मुद्दा आपल्याला अर्ध्या गुणासाठी येऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. त्यानंतर गुणधर्म, वैशिष्ट्ये, लक्षणे, फायदे, तोटे व परिणाम लिहिणे, तर यामध्ये आपल्याला किमान 4 विधाने लिहिणे आवश्यक आहेत. तर या ठिकाणी हा प्रश्न 2 मार्कासाठी आहे व या ठिकाणी 4 विधाने लिहिणे आवश्यक आहे, म्हणजेच एका विधानाला आपल्याला अर्धा गुण मिळू शकतो. त्यानुसार आपण उत्तर लिहिणे अपेक्षित असेल. त्यानंतर उदाहरणे लिहिणे, तर यामध्ये एखादा घटक, संकल्पना, प्रक्रिया यावर आधारित विविध 4 उदाहरणे आपल्याला स्पष्टीकरणासह लिहिणे आवश्यक आहेत व या ठिकाणी आपल्याला दैनंदिन जीवनामधील वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे आपण लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला जे एकूण 15 गुणांचा हा प्रश्न आहे, यामध्ये आपल्याला कोणकोणते प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहिणे, तर या ठिकाणी कमीत कमी 6 विधाने आपल्याला लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर उपाययोजना सुचवणे, आकृतीचे स्पष्टीकरण लिहिणे, या ठिकाणी आपल्याला नामनिर्देशित आकृती दिली जात नाही तर त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात किंवा ती आकृती परत काढून त्या आकृतींना योग्य अशी नावे द्या. अशा प्रकारचा प्रश्न प्रकार आपल्याला प्रश्न 3 मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सारणी असेल किंवा तक्ता असेल तो आपल्याला अपूर्ण दिला जातो, तर त्या ठिकाणी दिलेल्या माहितीच्या आधारे तो तक्ता आपल्याला पूर्ण करावायचा असतो. जसं उदाहरणादाखल विज्ञान भाग 2 मध्ये ऑक्सिश्वसन व विनॉक्सी श्वसन यावर आधारित काही ओघ तक्ते दिलेले आहेत, तर हे आपल्याला परीक्षेमध्ये अपूर्ण तक्ते दिले जातील, ते पूर्ण करून आपल्याला लिहिणे आवश्यक आहे. तर उदाहरणासह स्पष्टीकरण लिहिणे, तर या ठिकाणी एखाद्या प्रक्रियेचे उदाहरण दिले जाईल, उदाहरणार्थ रासायनिक अभिक्रिया, तर त्याचं आपल्याला किमान 6 विधानांच्या आधारे स्पष्टीकरण लिहायचं आहे 3 गुणांसाठी. त्यानंतर गणितीय उदाहरणे सोडवणे, तर 3 गुणांसाठी जर एखादं उदाहरण येत असेल तर त्याची काठिण्य पातळी मात्र अतिशय उच्च असेल.
त्यानंतर आकृती पूर्ण करणे, या ठिकाणी आपल्याला अर्धवट परिपथ दिलेले असतील तर जोडायला सांगितले जाईल, किंवा अर्धवट स्वरूपामध्ये अन्न साखळी दिलेली असेल ते आपल्याला पूर्ण करून या ठिकाणी त्या आकृतीचं स्पष्टीकरण द्यावायचं आहे. त्यानंतर आकृतीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे, या ठिकाणी निकटदृष्टता, दूरदृष्टता, चलित्र किंवा विद्युत जनित्र यासारखी आकृती दिली जाईल व त्यावर आधारित आपल्याला खाली 3 ते 4 प्रश्न दिले जातील. त्यावर आधारित आपल्याला या प्रश्नांची उत्तरे द्यावायची आहेत. त्यानंतर आपल्याला उत्तरे स्पष्टीकरणासह लिहावायची आहेत. या उत्तरामध्ये किमान 6 अचूक विधाने येणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला 3 गुण मिळू शकतील. त्यानंतर एखादा नियम, सिद्धांत स्पष्ट करून सांगणे. तसेच काही आपल्याला परिच्छेद दिलेला असेल, मग या परिच्छेदामध्ये किमान 6 रिकाम्या जागा असतील व यामध्ये 6 रिकाम्या जागांसाठी 7 ते 8 पर्याय दिलेले असतील, तर तो परिच्छेद आपल्याला या पर्याय वापरून पूर्ण करावायचा असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला 2 उपप्रश्न दिलेले असतील व त्यापैकी केवळ 1 उपप्रश्न 5 गुणांसाठी आपल्याला सोडवायचा आहे. तर या प्रश्न 4 मध्ये नेमके कोणकोणते प्रश्न प्रकार विचारले जाऊ शकतील त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर आकृती काढून स्पष्टीकरण लिहिणे, संकल्पनेसंदर्भात अचूक नामनिर्देशित आकृती काढून स्पष्टीकरण करणे, चुकीची आकृती दुरुस्त करून परत नव्याने काढणे व तिच्याविषयी स्पष्टीकरण लिहिणे, वर्गीकरण सविस्तर स्पष्टीकरणासह लिहिणे. मग यामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण असेल किंवा अल्केन किंवा कार्बनी संयुगांचं वर्गीकरण या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तसेच परिच्छेद वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिणे. तर या ठिकाणी आपल्याला किमान 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी आणखी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रश्न 4 मध्ये विचारले जातील. ते कोणते आहेत, तर अपूर्ण स्वरूपात दिलेली सारणी किंवा तक्ता आपल्याला पूर्ण करून स्पष्टीकरणासह लिहिणे आवश्यक असेल. तसेच प्रश्नांचे उत्तर विस्तृत स्वरूपात लिहिणे, उदाहरणार्थ नियमांचा, गुणधर्मांचा पडताळा घेण्यासंदर्भात एखादी कृती असेल, एखादे विधान सिद्ध करून दाखवण्यासाठी एखादी कृती, अशा स्वरूपात आपल्याला या प्रश्न 4 मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतील. त्याचबरोबर कोणत्याही एका घटकावर आधारित आपल्याला संकल्पना चित्र तयार करायला सांगितलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी साठी कृतीपत्रिकेचे स्वरूप, त्याचबरोबर इयत्ता 9वी व 10वी साठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप नेमके कसे राहील त्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे विज्ञानविषयक व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.